नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्ही कधी कार्निवलला गेलेत का? आणि तुमच्यासारखेच असे उंदीर सुद्धा कार्निवलला जाणार आहेत. बरं, तुम्हाला काय वाटतं? ती उंदरं जर कार्निवलला गेली तर ते काय करतील? ती किती छोटी छोटी असतात. ते राईडमधनं तर फेकले पण जातील. किती फास्ट असतात ते कोस्टर. तरी पण हे 3 उंदरं मात्र जातात बर का कार्निवलला. 3 उंदीर भाऊ कार्निवल सणाच्या जत्रेत जातात. ते खेळण्यातील कारमध्ये बसतात, आभाळ चक्रातून गोल गोल फिरतात आणि फुगे विकत घेतात. काही वेळाने आपला धाकटा भाऊ हरवला आहे असे त्यांना कळते. कुठे सापडतो तो त्यांना? तो सापडतो पण की नाही? चला ऐकूया गोष्ट. कार्निवलचा दिवस ही गोष्ट लिहिली आहे सियाम फे फेंगसावान यांनी. चित्र काढली आहे निवोंग सेंगसकून यांनी. मराठी अनुवाद केलाय सुशील चव्हाण यांनी. गोष्ट पब्लिश केली आहे रूम टू रीड यांनी. आणि ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे 1. आज कार्निवलचा सण आहे. हुर्रे! मोठ्या उंदराने आरोळी ठोकली. हुर्रे! छोट्याने लगेच पाठमोरी दिली. पिल्लू उंदराने आरोळी ठोकली. त्यांनी सगळ्या खेळांची मज्जा लुटायची असे ठरवले. पण मला एकटं सोडू नका, पिल्लू उंदीर त्याच्या भावांना म्हणाला. त्यांनी खेळण्यातील कारमधून एकमेकांशी शर्यत लावली. तुम्ही खेळलेत का बंपर कार? हो, उंदरं सुद्धा खेळतात बघा. चित्रामध्ये 3 उंदरं बंपर कार खेळतात. धडाम धुडूम. तुम्ही बंप केलं ना एकमेकामध्ये, तसंच ते सुद्धा करतात. त्यांनी मेरीगो राऊंड वर बसून वर खाली हेलकावे घेतले. हा मेरीगो राऊंड किंवा कराउजल किंवा गॅलप असं जे काही त्याला म्हणतात, त्याच्यावर बसायला खूप मज्जा येते बर का. तुम्ही बसला नसाल तर बसून बघा एकदा. मस्त म्युझिक असतं आणि त्याच्यावर हे घोडे गोलगोल गोलगोल मस्त फिरत असतात आणि खालीवर सुद्धा होत असतात. ते वळणावळणाच्या कॅटरपिलर कोस्टर मध्ये बसून गरागरा फिरले. अरे बापरे, हे कोस्टर फारच चक्कर येईल इतकं गोल गोल फिरवतं. त्यांनी आभाळ चक्रामध्ये गिरक्या घेतल्या. आभाळ चक्र म्हणजे काय? त्याला म्हटलं जातं जायंट व्हील किंवा फेरीज व्हील. दोघे भाऊ चालत फुगेवाल्याकडे गेले. फुगे आवडतात ना तुम्हाला सुद्धा? हो, त्यांनी प्रत्येकाने एक फुगा विकत घेतला. तुम्हाला कसा तुमच्या आवडत्या रंगाचा फुगा हवा असतो ना हातामध्ये मिरवायला तिथे, तसंच या उंदरांना सुद्धा हवा होता. थांब, पिल्लू उंदीर कुठे आहे? मोठ्या उंदराने लहान भावाला विचारलं. मोठा उंदीर आणि छोटा उंदीर खेळण्यातील कारकडे धावले. पिल्लू उंदीर तिथे नव्हता. ते मेरीगो राऊंड कडे धावले. पिल्लू उंदीर तिथे सुद्धा नव्हता. अरे बापरे. मग ते कॅटरपिलर कोस्टर कडे धावले. अरेच्या, इथे सुद्धा सापडत नाहीये छोटू. ते आभाळ चक्राकडे म्हणजे जायंट व्हील कडे धावले. नशीब म्हणायचे इथे होता तर पिल्लू उंदीर. तो उतरायचाच विसरला. गोलगोल मस्त फिरत बसला. शहाणा आहे छोटू. उंदीर भावंडांनी एक एक ग्लास उसाचा रस घेतला. 1 ग्लास, 2 ग्लास, 3 ग्लास, कारण ते 3घे जण होते. किती सुरेख गेला कार्निवलचा दिवस. हुर्रे हुर्रे हुर्रे. मस्त बायसिकलवर ते घरी निघाले मग. आणि जाता जाता कॉटन कॅन्डी सुद्धा घेतली. किती छान.
तुम्ही सुद्धा कार्निवलचा दिवस तुमचा कसा गेला असं आईबाबांना एका कागदावर छान निबंध लिहून दाखवा. त्यांना आवडेल बघा. बरं, तोपर्यंत टाटा. पुढच्या गोष्टी बरोबर पुन्हा भेटू नंतर. बाय बाय.